आखाती देशातील युद्धानंतर गॅस टंचाई झाली आणि आता गॅस टंचाईच्या रांगा ज्या पद्धतीने आपण बघितलेल्या होत्या, आता तशाच पद्धतीच्या रांगा आपण जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरामध्ये पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी बघतोय। आपण बघतोय आज सकाळपासूनच या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी शेतकरी वर्गांच्या मोठ्या रांगा, लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे। आपण बघतोय या रांग्यामध्ये कॅन ठेवण्यात आलेली आहे आणि या कॅनच्या माध्यमातून जर बघतोय तर डिझेल आणि पेट्रोल आपल्या शेतामध्ये लागणाऱ्या साधनांना या ठिकाणी नेताना हे शेतकरी वर्ग दिसून येत आहे। तर अनेक शेतकरी वर्ग जे आहेत ते जळगावच्या काही बाहेरच्या तालुक्यामधून या ठिकाणी आलेले आहेत। इतर तालुक्यांमधील पेट्रोल आणि डिझेलचा साठा या ठिकाणी संपल्यामुळे जळगाव शहरात एकाच पेट्रोल पंपावरती हा साठा उपलब्ध आहे। त्याचमुळे दादा काय सांगसाल, तुम्ही काय खरेदी करता इथे कॅन घेऊन आलेले? मी डिझेल घ्यायला आलेलो, मला कम से कम 3 दिवस झाले डिझेल भेटत नाहीये। ते म्हणतात सकाळी सरकारी नियमानुसार 7 ते 5 डिझेल घ्या। आम्ही सरकारच्या नियमान चालले तर आमचं ट्रॅक्टर का भरून चालवणार आहे का? ट्रॅक्टर रात्री चालतं आमच्या, आम्हाला रात्री डिझेल पाहिजे। दिवसाला घ्यायला यायचं ते सरकारी गाड्या, ते चार चाकीवाले, हे सगळे नोकरीवाले। आम्ही शेतकऱ्यांना करायचं काय? शेती किंवा तयार करायची, पाणी पडलं तर काय खायचं? आम्हाला नाही, तुम्ही 50 लिटर देता, 30 लिटर तर द्या। लोकांच्या गाड्या 4 व्हीलर पॅक केल्या जात आहे। निश्चित अजून काही शेतकरी वर्ग आहेत, आता काय सांगाल? तुम्ही डिझेल साठी या ठिकाणी रांगेत उभे दिसताय। मुळात विषय काय आहे, सध्या पूर्ण सगळीकडे महाराष्ट्रावर त्याच्यावर शेतीची कामं चाललेली आहे। नागाटी म्हणा, वकटी म्हणा, त्यांना अत्यंत अशी त्यांना डिझेलची गरज आहे। आणि तालुक्यावर लोक चक्रवाती डिझेल नाही आहे। आणि इथे आले तर मला तुम्हाला 2000 डिझेल मिळणार नाही जो वेळा, हा कुठला प्रॉब्लेम आहे? हा सरकारचं धोरण काय तेच कळत नाहीये। किती डिझेल मिळालेलं आहे? कुठून आलेले तुम्ही? मी आलो इथून जवळ झालेलं आहे, पण मग मी 5 पेट्रोल पंप फिरलो, शेवटी मला इथं 2000 मिळालं। मी त्यांना 5000 डिझेल मागितलं, त्यांनी मला 2000 दिलेलं आहे। मिळणार नाही म्हणे। आता या पंपाचे मॅनेजर आपल्यासोबत आहे। दादा काय सांगाल, या ठिकाणी किती डिझेल दिले जात आहे? आपल्याकडे फक्त 2000 रुपयाचा डिझेल दिलं जात आहे। 100 पासून ते 2000 पर्यंत डिझेल पण देत आहे लोकांना। ते शेतकरी लोक पूर्ण, असे काही बाहेरचे लोक नाही। कारण की डिझेलची टंचाई वाचते का? नाही, वास्तव म्हणजे दुसऱ्या पंपावर डिझेल नाही, म्हणजे एकाच पंपावर पण लोड होतोय ना। हा, त्या पंपावर डिझेल येतं, ते सर्व लोक त्या पंपावर गर्दी करताय आणि त्यांचे जे 2 दिवस साठे ते 2 तासामध्ये खतम करून टाकते, 3 तासामध्ये। आपण 2000 रुपयाचं या ठिकाणी डिझेल देत आहेत, आता नेमका साठा उपलब्ध नाहीये म्हणून या सगळ्या अडचणी सामोरं जावं लागतंय का? हो, साठा उपलब्ध आहे, आपल्याकडे साठा भरपूर आहे। फक्त कंपनीमध्ये ऍडव्हान्स पेमेंटचा थोडा चालू आहे आणि रविवारी सुट्टी आल्यामुळे ऍडव्हान्स पेमेंट आपल्याला टाकता येत नाही, कारण की बँक बंद असते। त्याच्यामध्ये एवढा आपला थोडा प्रॉब्लेम येतोय। किती साठा उपलब्ध असतो आपल्याकडे तर डेली? दरवेळी आपल्याकडे असतो ना, 50% साठा पण उपलब्ध होतो आपल्या टाकीमध्ये। आज नाही का? मी आज पण आहे ना, आज पण म्हणजे माझ्याकडे 8 लिटर डिझेल होता, 12 लिटर पेट्रोल होता। मग तरी मुबलकच साठा, मुबलकच या ठिकाणी डिझेल पेट्रोल दिले जातं। सकाळी 6 वाजेपासून हीच गर्दी चालू आहे, कंटिन्यू मी पोषण बघतोय, हीच पोषण सकाळी 6 वाजेपासून। निश्चितच आपण बघतो ते इतर पेट्रोल पंपावरती या ठिकाणी साठा संपल्यानंतर या ठिकाणी मोहाडी रोडवरील जे बघतोय ते या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा या ठिकाणी वाहनधारक असतील किंवा शेतकरी वर्ग या ठिकाणी या रांगेमध्ये उभं राहताना दिसून येत आहे। या पेट्रोल पंपाच्या बाहेर जर आपण रांग बघतोय तर तब्बल अर्धा किलोमीटरच्या वरती या वाहनधारकांच्या रांगा आहे आणि लांबच लांब रांगा कॅन मध्ये भरून या ठिकाणी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरवर असेल किंवा इतर मशिनीवरती लागणारा डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धडपड डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्याकरता या ठिकाणी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। ही बोलकं दृश्य आपण दाखवतो आहे की इतर तालुक्यातील शेतकरी वर्ग देखील या डिझेल आणि पेट्रोलच्या खरेदीसाठी या पेट्रोल पंपावर आल्याचं दिसून येत आहे। मुबलक साठा उपलब्ध नसल्यामुळे फक्त 2000 रुपयाचंच डिझेल आणि पेट्रोल या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या पेट्रोल पंप चालकाने आता घेतला आहे। गॅस टंचाईच्या नंतर आता डिझेल आणि पेट्रोलची टंचाई या ठिकाणी भासताना जळगावकरांना दिसते आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।